नमस्कार मित्रांनो, 3 डिसेंबर 1984 रात्रीच्या 12 वाजताच्या सुमारास भोपाळ रेल्वे स्टेशन भोपाळ जंक्शनमध्ये स्टेशन सुपरिटेंडंट एच.एस. भुर्वे आणि डेप्युटी स्टेशन सुपरिटेंडंट गुलाम दस्तगीर रात्रीची ड्युटी करत होते. रात्रीच्या 1च्या आसपास गोरखपूर बॉम्बे एक्सप्रेस स्टेशनवर पोहोचते आणि दस्तगीर आपल्या कॅबिनमधून बाहेर पडतो. अचानक त्याला डोळ्यांची जळजळ जाणवते आणि घसा खवखवतो. ते त्यांच्या सिनियरला शोधतात, ही गोष्ट सांगण्यासाठी, पण ते कुठे दिसत नाही. काही वेळानंतर भुर्वे त्यांना जमिनीवर पडलेले दिसतात. दस्तगीर त्यांचे श्वास चेक करतात आणि त्यांना समजते की भुर्वे आता नाही राहील. दस्तगीर लगेच समजतात की इथे काय होत आहे. गोष्ट अशी आहे की भोपाळ जंक्शनपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे युनियन कार्बाईड फॅक्टरी. इथे एक धोकादायक घटना घडली होती. 50,000 पाउंड्स पॉयझनियस गॅस इथून लीक होत होते. अनेक सारे विषारी गॅसेस फॅक्टरीमधून लीक होत होते. वायू वेगाने शहरभर पसरत होते. स्टेशनवर आता सिनियर माणूस फक्त दस्तगीरच आहे. हे डिसाईड करतात ही गोरखपूर बॉम्बे एक्सप्रेस ट्रेन ही त्याच्या शेड्यूल डिपार्चर टाईमच्या आधीच काढायला लागेल. प्लॅनच्या अनुसार ही ट्रेन अजून 20 मिनिटे थांबणार होती. ट्रेनमधल्या लोकांनी खिडक्या बंद करून ठेवल्या होत्या आणि दस्तगीरांना वाटत होते की ट्रेनमधल्या लोकांना काही हानी न व्हावी. त्यासाठी ते प्रोटोकॉल तोडतात आणि डिपार्चरसाठी स्टेशन स्टाफला सांगतात, डिपार्चर क्लिअर करा आणि ट्रेनला पाठवा. याच्यामध्येच बघायला मिळतं की लोकांची गर्दी ट्रेन स्टेशनवर वाढत जाते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा बरीचशी लोक ही आपल्या घरामध्ये झोपलेली होती. लोकांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि ज्यांच्याजवळ गाडी होती ती सिटीमधून बाहेर जायला लागली. ज्यांच्याजवळ गाडी नव्हती ते लोक ट्रेन स्टेशनवरून यायला लागले होते. हळूहळू गर्दी वाढत गेली. दस्तगीर एक प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर मदत करायला धावत होते. जवळच्या स्टेशनला ते SOS कॉल देतात, तर लगेच तिथून 4 ॲम्ब्युलन्स, पॅरामेडिसिस, रेल्वे डॉक्टर्स त्यांची मदत करायला धावतात. एवढं करूनही या पॉयझन गॅसपासून वाचणं कठीणच होतं. जिथे एकीकडे लोक घरातून निघून रेल्वे स्टेशनवर पोहोचत होते, तर दुसरीकडे त्याच्यापेक्षा जास्त लोक हॉस्पिटलकडे धावत होते. पण प्रॉब्लेम हा होता की रेल्वे डॉक्टर्स आणि स्टाफ डॉक्टर्सना हे समजत नव्हतं की नक्की काय होत आहे. त्यांनी असे सिम्पटम्स लोकांमध्ये कधी पाहिलेच नव्हते. त्यांना नव्हतं समजत की नक्की काय आजार आहे आणि काय कारण. युनियन कार्बाईड फॅक्टरीपासून 3 किलोमीटर दूर होता भोपाळचा हमीदा हॉस्पिटल. त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये 1200च्या आसपास बेडची कपॅसिटी होती. 1:15च्या आसपास इथे पहिला पेशंट पोहोचतो आणि कंप्लेंट करतो की त्याच्या डोळ्यांमध्ये इरिटेशन होत आहे. त्याच्या जस्ट 5 मिनिटांनंतर जवळपास 1000 लोक पोहोचतात त्या हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर त्या युनियन कार्बाईड कंपनीकडून काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात, पण तिथून त्यांना चुकीची माहिती मिळते. कंपनीचे मेडिकल ऑफिसर LD लोया डॉक्टरांना सांगतात की हा गॅस पॉयझनस नाही आहे, फक्त पेशंटच्या डोळ्यांना ओली पट्टी बांधा, पेशंट ठीक होऊन जाईल. त्यामध्येच पोलीस अधीक्षक स्वराजपुरी कंट्रोल रूममध्ये जातात आणि बघतात की त्यांचा पूर्ण स्टाफ जोरजोराने खोकत आहे. वेळ होता 1:25. ते त्या कार्बाईडच्या फॅक्टरीला कॉल करतात. 2 कॉल केल्यानंतर त्यांना उत्तर मिळतं की एव्हरीथिंग इज ओके. पण ते जेव्हा 3री वेळा कॉल करतात तेव्हा त्यांना उत्तर मिळतं की ते काय होत आहे आम्हाला माहीत नाही. 2:10 जवळपास 4000पेक्षा जास्त लोक त्या हॉस्पिटलमध्ये गेलेली असतात. रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढत चालली होती आणि गोरखपूर बॉम्बे एक्सप्रेस ही ट्रेन दस्तगीरने रवाना केली होती. आता लोकांची मदत करणं हे कठीण होत होतं. यानंतर समजतं की त्यांचे सिनियर H.S. भुर्वे रेल्वेला इशारा देत मारले गेले. दुसरीकडे डॉक्टर्स मदत करण्यासाठी धावत होते, पण त्यांना समजत नव्हतं की ट्रीट कसं करायचं. जास्त तर डॉक्टरनी डोळ्यांना जळण कमी होण्यासाठी आय ड्रॉप्स दिले, जळजळसाठी स्टिरॉइड दिले आणि अँटीबायोटिक दिले. पण खरी ट्रीटमेंट तेव्हाच केली जाऊ शकली असती की हा गॅस नक्की आहे काय, हा MIC आहे की फॉस्जिन की आणखी कोणता दुसरा गॅस. डॉक्टरांना पहिले वाटलं की हा फॉस्जिन गॅस आहे, कारण दुर्घटनेच्या आधी याच्यासारखी अजून एक दुर्घटना घडली होती. युनियन कार्बाईडच्या कारखान्यामध्ये डिसेंबर 1981ची गोष्ट आहे. या कारखान्यामध्ये काम करणारे अशरफ मोहम्मद खान याचा मृत्यू झालेला याच गॅसमुळे. असं मानलं जायचं की हा MIC आहे, याने काही होणार नाही, फक्त तुमचे डोळे झाकून घ्या. भोपाळमध्ये खूप थंडी होती म्हणून तो गॅस फॉस्जिन वाटलं. हे कुणालाच माहिती नव्हतं की जेव्हा ही दुर्घटना घडली
तेव्हा तिथलं टेम्परेचर हे 400 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. अमेरिकेतील कार्बाइडचे डायरेक्टर डॉक्टर बिपिन अवेस्तांनी भोपाळमधील संस्थांना सांगितले की सायनाइड गॅस असेल तर लोकांना अँटीडोसच्या स्वरूपात सोडियम थिओसल्फेट दिलं पाहिजे. पहिल्या प्रयोगामध्ये असं समजलं की जेव्हा MIC जेव्हा जळते तेव्हा ती ब्रेकडाऊन होत हायड्रोजन सायनाइडना काउंटर करायला सोडियम थिओसल्फेट एक सोल्युशन होतं. पण बिपिन अवेस्ता हे भोपाळमध्ये चाललेल्या 10 दिवस आधी प्रेस कॉन्फरन्समध्ये परत घेतात. ते म्हणतात की इथे कोणताही सायनाइड पॉयझनिंग झाली नाही. हा अँटीडोट काही उपयोगाचा नाही. MIC हा सायनाइड नाही. हा गॅस हवेमध्ये नष्ट होऊन जातो. पण स्टेटमेंट खूप उशिरीने आला होता. हे रुग्ण उपचाराविना तडफडत होते. यांची मदत करायला 8 डिसेंबरला मॅक्स डाउंडर सोडियम थिओसल्फेटच्या 50,000 डोस घेऊन येतात. जेव्हा यांनी या गॅसचा वापर केला तेव्हा समजलं की हा गॅस रुग्णांवर प्रभावी आहे. यामुळे रुग्ण बरे होत आहेत. पण यामुळे एका रुग्णाची मृत्यू होतो. इथे ही बातमी सगळीकडे पसरते की एका जर्मन डॉक्टरच्या या डोसने जीव जात आहे. त्यामुळे या डॉक्टरला परत हे डोस घेऊन त्याच्या मायदेशी पाठवले जाते. भारतातील डॉक्टर या औषधाला नकार देतात. मध्य प्रदेशचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर MN नागू यांनी याच्या वापरास नकार दिला. हे सगळं झालं तरी काही लोकांना ठाम होते की त्यांना सायनाइड पॉयझनिंग झाली आहे. 2-3 हप्त्यानंतरच MIC म्हणते इथे सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो की एवढा गोंधळ का झाला. एवढे रुग्णालयात तडफडत तरी डॉक्टरांना हाच डोस का मिळत नाही. कंपनीमध्ये पण एवढा गोंधळ झाला. MIC आणि सायनाइड मध्ये याचं कारण म्हणजे आपला कंपनी एका कंपोजिशन दाव्याखाली अडकली होती. ही MICच्या साईड इफेक्टला कमी दाखवत होती. यामुळे खूप लोकांचा मृत्यू झाली. ती वाचू शकली असते जर योग्य वेळेत त्याच्यावर उपचार केले असते. तर गुलाम दस्तगीर ज्यांची आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून सुरुवातीला गोष्ट सांगत आहोत ते ह्यापासून वाचतात. पण त्यांना त्यांचे आयुष्य 19 वर्ष वेळ हॉस्पिटलमध्ये घालवायला 2003 त्यांचा मृत्यू होतो. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या दुर्घटनेची चेतावणी खूप वेळा दिली जात होती. काही लोक म्हणायचे की या कंपनीमध्ये सेफ्टी नसल्यामुळे केव्हाही दुर्घटना होऊ शकते. कंपनीने आणि सरकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. 1982 एक अमेरिकन शास्त्रज्ञ या कंपनीच्या पडताळणीसाठी येतात. तेव्हा ते एक आर्टिकलमध्ये लिहितात या फॅक्टरीमध्ये खूप हानिकारक गॅस बाहेर पडतात व ही गोष्ट तिथे स्थानिकांपासून लपवून ठेवलेली आहे. याच्यावर त्यांनी 3 आर्टिकल लिहिले आणि हे आर्टिकल पेपरात पण छापण्यात आले. 1984 एका वृत्तपत्राने लिहिले होते की लवकरच एक भयंकर आपत्ती भोपाळमध्ये घडणार आहे. की जी एक आर्टिकल लिहितात की भोपाळ म्युनिसिपल यांनी भोपाळमधून कार्बाइड घालवण्याचा आदेश दिला. 1975 दिला व यावर कोणतेही लक्ष देत नाही. असंच अनेक जणांनी या कंपनीविरुद्ध पाऊल उचलले पण त्यांचा आवाज दाबण्यात आला व यामुळे मोठी दुर्घटना घडली.